नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. संपन्न होते. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी जगताप, संस्थेचे सहसंचालक रवी साहेब, संस्थेचे विश्वस्त भास्कर साहेब, शरदचंद्रजी जगताप साहेब आणि यशवंत रोटर साहेब, संस्थेच्या विविध शाखांमध्ये सर्व मुख्याध्यापक या सर्वांच्या वतीने आपका रोल इसमें ज़रा बहुत ज़्यादा होता है, तो आप यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय आनंदी जगताप, संस्थेचे विश्वस्त आदरणीय शरदचंद्रजी जगताप, सर्व पालक, विद्यार्थी, गुरुजन वर्ग यांना माझा नमस्कार. खरं तर हा गुणगौरव कार्यक्रम आहे. जे गुरुजन आहेत त्यांचा समाजामध्ये नेहमीच गुणगौरव सत्कार हा होत असतो. संस्था आमची ही प्रामुख्याने जे विद्वान आहेत, हुशार आहेत, अशा लोकांचा नेहमी सत्कार करत असते. जे वर्षभर चांगल्या प्रकारचं कार्य करतात त्यांच्या पाठीवरून जर हात फिरवला तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेमधून अधिक चांगल्या प्रकारचं कार्य होतं. असे या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या सर्व संस्थेच्या मातृप्रिय आदरणीय काकी, प्रमुख अतिथी म्हणून ट्रस्टी आदरणीय रास्कर साहेब, बोत्रे साहेब, शरदचंद्रजी जगताप साहेब, माझे सहकारी व्यवस्थापक अमराळे सर, दुसरे व्यवस्थापक पंत सर आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या खरं तर प्रेरणेने, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घडून येत आहे आणि जे आज आमचे संस्थेचे, आपल्या सर्वांचे पालकांचे श्रद्धास्थान आहे, असे सर्व आमच्या विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी, गुणगौरव म्हणून त्यांची निवड झालेली आहे असे इयत्ता 12वी आणि 10वी मार्च 2025च्या परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केलेलं आहे असे सर्व गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत विद्यार्थी मित्र हो, पत्रकार बंधू, आता या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय डॉक्टर M.S. जाधव सर त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांच्या वतीने सर आपलं हे स्वागत. मुख्याध्यापकांना विनंती आहे की आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. प्राथमिक स्वरूपाची माहिती काही प्रमाणामध्ये
पेटकर सरांनी आपल्याला दिलेली आहे. मी काही तुलनात्मक बाबी की ज्या गुणवत्तेकरता आवश्यक आहेत, की ज्या आपल्याही शिक्षकांना एक प्रकारच्या प्रेरणादायी आहेत, अशा स्वरूपाच्या बाबी मी आपल्यापुढे मांडणार आहे. पुरंदर तालुक्याचा जर विचार केला तर या तालुक्यामधील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे हा, मला वाटतं 99 गुणांचा. त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्या संस्थेचे प्रथम द्वितीय विद्यार्थी हे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे 2 विद्यार्थी अनुक्रमे आमच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे तालुक्यामधील 1 आणि 2 क्रमांक आहेत. मी त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने आपण काय विनंती करतो की या विद्यालयाचं, या संस्थेतील सर्व मुख्याध्यापकांचं आपण टाळी वाजवून स्वागत करूया. आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 100% शाळांचा निकाल लावण्याची परंपरा आहे. एकूण सर्व शाळांचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये 7,900 साधारणतः 88 शाळांचा निकाल हा 100% आहे. हा म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर 7,000च्या वर अधिक त्या शाळा 100% निकालाच्या आहेत. त्याचबरोबर आपण पुढचा विचार केला तर अशाही महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत की ज्यांचा निकाल 0% आहे. अशा महाराष्ट्रामध्ये 43 शाळा आहेत की ज्यांचा निकाल हा 0% आहे. मग आपण यांची तुलनात्मक थोडी विचार करूया की आपल्या संस्थेमध्ये जर विचार केला आपण, आपल्या संस्थेच्या एकूण 19 शाळा आहेत. 16 शाळा या प्रामुख्याने मराठी माध्यमाच्या आहेत, 2 शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत आणि 1 CBSE आहे. या सर्व शाळांचा जर विचार केला आपण, SSC बोर्डचा विचार केला तर आपण आपल्या संस्थेमध्ये साधारणपणे 709 विद्यार्थी हे मार्चच्या परीक्षेला प्रविष्ट झालेले होते. 709 विद्यार्थी संस्थेमध्ये आमच्या SSCच्या परीक्षेला बोर्डाला प्रवेश होते आणि 39 विद्यार्थी हे CBSE बोर्डाचे प्रविष्ट झालेले होते. आपण तुलनात्मक विचार करूया की 709 विद्यार्थ्यांच्या पैकी आमच्या संस्थेच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या दोन्ही शाळांचा 18 शाळांचा विचार केल्यास फक्त 2 विद्यार्थी नापास झालेले आहेत. म्हणजे ही संस्थेला अत्यंत भूषणावं अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्रहो, गुणवत्ता ही एका 10वी पुरती एका वर्षाची विचार घेऊन चालत नाही. त्या गुणवत्तेमागे पहिलीपासून मी तर म्हणेन त्याच्याही पूर्वी KG पूर्व प्राथमिक शिक्षणापासून जर आपण विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं तर हे विद्यार्थी पुढे नेहमी चांगल्या प्रकारचे गुण हे संपादन करतात. हा आपला अनुभव आहे. मी अजून एक तुलनात्मक तुम्हाला सांगतो की आमच्या संस्थेमध्ये गुरुकुल माध्यमिक विद्यालय आहे. त्या गुरुकुल माध्यमिक विद्यालयाच्या अटॅच प्राथमिक आमचं विद्यालय आहे 1 ते 7वीचं आणि त्याला अटॅच बालवाडी आहे या ठिकाणी. शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी आज आपण केला की 111 विद्यार्थी शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे परीक्षेला प्रवेश झाले होते. या शाळेच्या 111च्या 111 विद्यार्थी पूर्णपणे पास आहे. 100% निकाल लागलेला आहे. नुसता 100% निकाल नाही तर शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमधील एकूण 111 विद्यार्थ्यांच्यामध्ये 30 विद्यार्थी हे 90%च्या पुढे आहेत. म्हणजे ही गुणवत्ता का प्राप्त झाली तर माझं असं विधान आहे की या शाळेमध्ये पूर्ण प्राथमिक जी शाळा आहे, आपण ते बालवाडी म्हणतो KG, अप्पर KG, लोअर KG वगैरे, या शाळेमध्ये सासवड आणि परिसरातील बहुसंख्य पालकांची मुलं इथं प्रविष्ट होतात आणि बालवाडीपासून अंगणवाडीपासून या शाळांच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्यावरती एक चांगल्या प्रकारचे संस्कार तिथं केले जातात. एक चांगल्या प्रकारची शाळा पूर्व तयारी त्या विद्यार्थ्यांची केली जाते. तद्वतच त्याहीप्रमाणे गुरुकुलमध्येही
आहे त्या माध्यमातून येण्यासाठी आणि जेजुरी या ठिकाणी जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथेही 100% निकाल आले. 3 मुलं त्याचे 90%च्या पुढे आहेत. तिथेही बालवाडी आहे. म्हणजे आपण एक करून घेऊया की बालवाडी त्या ठिकाणी प्रथमतः शाळेला अटॅच असते त्या ठिकाणपासून विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारची तयारी केल्यामुळे या विद्यार्थी तो या निकालाला एक प्रकारचा चांगला उच्च दर्जा देण्याचं काम या घटकांनी केलेलं आहे. म्हणून निकाल हा केवळ इयत्ता 10वीला मुलं प्रविष्ट झालेले आहेत तेवढ्या वर्षापुरता मर्यादित आहे. तेवढ्या वर्षापुरता शिक्षकांची जबाबदारी असं नाही तर पहिल्यापासून जे विद्यार्थी अशा प्रकारच्या या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेले असतात त्यापासून या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होत असतं आणि म्हणून हा एक निकाल आहे. आता तुमच्या मागच्या परवाड्यामध्ये आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय संजय जगताप साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळा तिथं आपल्या संस्थेची एक बालवाडी काढायची. त्याचा उद्देश हाच आहे की गुणवत्ता जर आपल्याला टिकवायची असेल वाढवायची असेल आणि या गुणवत्तेमध्ये जर आपलं सातत्यमान ठेवायचं असेल तर तुम्हाला पहिल्यापासून अशा प्रकारचे हे व्यवस्थितपणे केलं पाहिजे. हा झाला 100%. मी आता 3 मुद्दे आहेत की प्रामुख्याने की गुरुकुल माध्यमिक शाळा या माध्यमिक शाळेचे 8 विद्यार्थी हे 90%च्या पुढे आहेत. शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे 30 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत. CBSE इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी साधारणपणे 9 हे 90%च्या पुढे. म्हणजे संस्थेचा विचार केला तर जवळजवळ 46 मुलं हे 90%च्या पुढे या 3-4 शाळांची आहेत. बाकीच्या शाळांचा जर विचार केला आपण तेही गुणवत्ता पाहूया की जिजामाता म्हणजे मराठी माध्यमाची शाळा आहे जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणचे निकालाची परंपरा 100%ची आहे. पण त्या ठिकाणी गुणवत्तेमध्ये विद्यार्थी 90%च्या पुढे 4 आलेले आहेत. मग आता या ठिकाणी हा फरक काय आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे की इथं 111 विद्यार्थी 182 विद्यार्थी हे जिजामाता इंग्लिश मिडियमचे 10वीला प्रवेश झाले होते. मित्रांनो हा काही विरोध नाही आहे. 182 विद्यार्थ्यांचा निकाल 100% लावणे 10वीच्या आणि तुम्ही जर पाहिलं असेल पालकांना तर मी विनंती करतो की या परिस्थितीत आपण पाहिलं असेल की SSC बोर्डाने धोरण ठेवलेलं होतं की कोणत्याही प्रकारचे कॉपी मुक्त वातावरणामध्ये या सर्व परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि तशा प्रकारची अंमलबजावणी प्रत्येक केंद्रावरती झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये हा निकाल आहे. म्हणजे हा निकाल केवळ एक प्रकारची सूज नाही आहे वाढ नाही आहे ती एक गुणवत्ता आहे. अशा प्रकारची गुणवत्ता या संस्थेमध्ये आहे. 100% या पद्धतीने आपण 90%च्या पुढे टोटल विचार केला आपण तर आपल्या संस्थेचे 63 विद्यार्थी आज इयत्ता 10वीच्या 90पेक्षा जास्त गुण मिळवून पुढे आलेले आहेत. म्हणून मी त्या सर्व 90% प्राप्त होणाऱ्या 63 विद्यार्थ्यांचंही आपल्या संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करण्याची त्या ठिकाणी विनंती करीत आहे. आता याच्यामध्ये गुणवत्ता आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आज 211 विद्यार्थी जे आहेत हे 211 विद्यार्थी 100% गुण मिळवून SSC बोर्डामध्ये आलेले आहेत. म्हणजे 211 विद्यार्थ्यांना सर्व विषयामध्ये 100 गुण प्राप्त झालेले आहेत. आपल्या संस्थेमध्ये असं काय आहे का आपण प्रयत्न करत आहोत त्याच्या दृष्टीने परंतु तिथं साध्य होत नाही. ठीक आहे प्रयत्न करून साध्य होऊन पण प्रयत्न न करताच आपण हातपाय लावणे योग्य नाही. तशा प्रकारचे प्रयत्न आपल्या संस्थेमध्ये निश्चितपणे होत आहेत. तरी पण अभिमानाची बाब आहे की CBSE विद्यालयामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षी आणि याही वर्षामध्ये मराठी विषयामध्ये 100पैकी 100 गुण मिळून आपल्याला याही वर्षी एक विद्यार्थिनी आलेली आहे. त्या विद्यार्थिनीचे मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक त्या ठिकाणी स्वागत करतो. शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 111 विद्यार्थ्यांच्या म्हणून मॅथ्समध्ये गणितामध्ये एक विद्यार्थी 100पैकी 100 गुण मिळून प्रदान करणारे मॅथ्समध्ये आलेले आहे. तिथे आपण त्या ठिकाणी आहोत. म्हणजे 100%च्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करू. गुरुकुल माध्यमिक विद्यालय घेतलं तर 8 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत. त्याच्यामध्ये एका विद्यार्थीला 98 गुण हे गणितामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे गुणवत्तेच्या दृष्टीनेही जर हा निकाल आपण जर पाहिला तर हा निकाल अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण
याच वर्षी नाही तर गेल्या 10 वर्षापासून या बॅचला चांगल्या गुणवत्तेमध्ये आणण्याकरता जो प्रयत्न करत आहात तो प्रयत्न स्तुत्य आहे, चांगला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक दहावीला शिकवणाऱ्या वर्ग शिक्षकांच्या बरोबरच त्यांना 1ली किंवा 5वी पासून जे शिक्षक विविध विषयांचं अध्यापन करतात त्यांचाही मी या ठिकाणी आपण संस्थेने गौरव ठेवलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी संस्थेने आपला सर्वांचा जो सत्कार ठेवलेला आहे, अध्यक्ष या ठिकाणी सर या ठिकाणी आहे, त्या सर्वांच्या वतीने पुन्हा मी पालक आणि विद्यार्थी गुणवंत या गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणवंत पालक त्यांचे मी संस्थे वतीने स्वागत करून माझी वास्तविक पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. दरम्यानच्या काळामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे मानद सचिव डॉक्टर प्राध्यापक श्री एम ए जाधव सर यांचा आगमन झालेला आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांनी घालून दिलेल्या आदेशाप्रमाणे शाब्दिक स्वरूपामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं संस्थेचे विश्वस्त असल्यामुळे शाब्दिक स्वरूपामध्ये त्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करायचा आहे. प्राध्यापक निलेश जगताप यांचा सन्मान संस्थेचे मानद सचिव आदरणीय डॉक्टर प्राध्यापक एम ए जाधव सर यांच्या शुभास्ते होतं. मी प्राध्यापक निलेश जगताप यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा. प्राध्यापक डॉक्टर एम ए जाधव सर यांच्या शुभास्ते होतं. दुसरे पत्रकार आहेत सन्माननीय बापू नाईक यांचा या ठिकाणी सन्मान होतो. संस्थेचे सहसचिव आदरणीय दत्तात्रय गवळी सर यांचं या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा. दरम्यानच्या काळामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या विश्वस्त आदरणीय सौभाग्यवती राजवर्धिनी संजयजी जगताप यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. मॅडमला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर कृपया पुढे यायचे. आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय व्यासपीठ, शिवाजी संस्थेच्या सर्व परिवाराचे सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाच्या या संस्थेचे सर्व परिवारातील सर्व सदस्य, पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, सर्व विद्यार्थी मित्र आणि उपस्थित पालकवर्ग, पत्रकार बंधू, खऱ्या अर्थाने मार्च 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे निकालाची परंपरा राखलेली आहे. सर्व शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून ही आता आपल्यासमोर जी गुणवत्ता आहे ही सिद्ध करून लावलेली आहे. या अशी गुणवत्ता याही पुढे विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी पार पाडतील असं संस्थेच्या सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने या ठिकाणी मी आपला सहभागी देतो आणि माझी निवडणूक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. CBSE इंग्लिश मीडियम स्कूल सासवड या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपल्या बरोबर या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. Good morning, Honorable President, Joint Secretary, Trustees, Principals, Managers, Parents, and of course my dear students. I would like to congratulate all of you for completing or passing your grade 10 and 12 with flying colors. And one thing I have observed, this generation's confidence is at next level. I observed during exam and before results. Parents and teachers are under pressure, under tension, and students are relaxed. So that shows their confidence is at next level. Of course, this is just a beginning. I would like to tell you that this success should not go to your head. There are many more challenges, and all of you know that Rome was not built in a day. It will take a long time.
and all the time you want fast life, remember direction is more important than speed. You can keep moving all the time and get nowhere. So focus on direction. And at this age, especially teenagers, they get influenced by what others say. So I have a piece of advice for you. What other people say about you is none of your business. Don't let the pressure affect you negatively. Remember, pressures burst pipes, but the same pressure makes diamond. With that note, I would like to stop here. Once again, congratulate to all the students. Thank you. थँक्यू सर. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची शाखा की ज्या संस्थेचे विद्यार्थी टॉपला आलेले आहेत. श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड या विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय रेणुका सिंग मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. Everybody on the dais, all the principals, all students and the parents. Thank you. I thank the organizers for giving me this opportunity to be here. And yes, I am here. I am standing here with a lot of pride. The toppers of my school and also the toppers in Sanstha. Not only that, the first and second rank holders of our SSC school are also, they stand second and third in the whole of Taluka Purandar. So it is a very proud moment for all of us, sir. I am very happy that I have been allowed to be here. And on this day, I remember Honorable Chandru Kaka Jagtap, whose aim was this, that the school should go higher and higher. And like my whole team knows, that our competition is with us. We don't see what the other schools are doing, we do that. We try and compete with us, and right from, as Honorable Gauri sir also said, that right from the beginning, where there is this kachi mitti given to us and we shape it up. So it is the hard work of the whole team SEMS, right from pre-primary, all teachers, primary section, secondary section. These kind of results cannot happen in in a short period of time. So all my team has supported. The parents of these students have been very supportive, and I thank you all for the unconditional support that we have been giving to the students, working all of us, we have worked for the students. I would just like to share that our students were told that there are going to be three prelim exams. और उनको ये बताया गया था कि अगर आप 3 prelim exam में अच्छा नहीं करेंगे तो आपको चौथा भी देना पड़ेगा, 5वां भी देना पड़ेगा. तो स्टूडेंट्स ने अच्छा करके दिखाया और सभी शिक्षकों को बहुत मेहनत करनी पड़ी 3 प्रीलिम के पेपर चेक करने के लिए, लेकिन टीम SEMS we have done it, and I thank you all from the bottom of my heart. I thank everybody here, Kaka's dream. I am glad that I am being able to push the dream, and we are always getting blessings from everybody. Kaka's Smarak is there, and every day we have the sculpture there, and the blessings are coming to the school all the time, and the
unconditional support also from the management is always there कि आप करते चलो, आप मांगनी कर लो, क्या आपको चाहिए और वो पूरा किया जाता है, जिसकी वजह से हम लोग इतना आगे बढ़ पाए हैं. थैंक यू सो मच. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे सचिव आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जिजामाता विद्यालय इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य माजी सागर सर यांना विनंती करतो की आपण आपलं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा आनंदी जगताप, संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर श्री एम एस जाधव सर, संस्थेचे विश्वस्त माननीय राष्ट्ररामना, माननीय शरदाबाद जगताप, माननीय बोत्रे साहेब, ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्त माननीय राजगोविंद जगताप, नुकतंच या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माझे आमदार आणि संस्थेचे सचिव संजय जगताप यांचे आगमन झाले, त्यांचेही कार्यवाहून आपण मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव माननीय गौरी साहेब, सर्वच मान्यवर, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी बंधू भगिनी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना 1988 साली स्वर्गवासी चंद्रकांत जगताप साहेब यांनी अतिशय तळमळीने त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून व दाखवली ऊर्जा असतील, एम एस जाधव सर असतील, नाना दुर्ग असतील यांच्या माध्यमातून सुरू केली. कांजरी सारख्या ठिकाणी जिथं रस्ताही नव्हता, आज दळणवळणाची साधनं चांगली झालेली अशी 89ला ती शाळा सुरू झाली. 89 पूर्वी कांजरीच्या खोऱ्यामध्ये एकही मुलगी 7वीच्या पुढे शिकलेली नव्हती. अशा परिस्थितीत या संस्थेची स्थापना झाली. काकांचं जे स्वप्न होतं की तळागाळातील पुरंदरमधला विद्यार्थी आणि मुली चांगल्या पद्धतीने शिक्षण घेईल, या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झाली. आज ते स्वप्न उत्तम पद्धतीने 35-36 वर्षामध्ये साकार होत आहे. कांजरीपासून शिवाजी इंग्लिश मिडियमपर्यंत सर्व शाळांचा निकाल 100% लागला. म्हणजे ग्रामीण भाग असेल, शहर भाग असेल, याचं मात्र कौतुक निश्चितच आहे. त्याच्या पाठीमागं मे महिन्यातच आमचे नियोजनाचे दृष्टिकोन असतो. सर्व शाखांचे मुख्याध्यापक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 10वी-12वीचे ज्यादा तास नाईट स्टडी असेल, उत्तम सराव असेल आणि सराव परीक्षा असतील. सराव परीक्षेमधून झालेला असणारा विद्यार्थ्यांचा कस, त्यांना असणारे काउन्सिलिंग, या सगळ्या माध्यमातून यश आपल्याला प्राप्त होतं. 100% निकालाची परंपरा ही कायमस्वरूपीची या संस्थेची आहे. अतिशय तनमनाने शिक्षक या ठिकाणी काम करतात. त्यांचं दोघं काकांनी निवडलेले, जाधव सरांनी निवडलेले शिक्षक उत्तम पद्धतीने काम करतात. अतिशय उत्तम पद्धतीने संस्थेचं लक्ष असते, का की त्यांच्या मिळणाऱ्या वेळेचा सगळा वेळ संस्थेसाठी, शाळांना विजिट असेल, तिथं मार्गदर्शन असेल, ज्या विद्यार्थ्यांचा असणारे बारकावे असतील, यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न असतात. आमच्या संस्थेचे विशेष सल्लागार डॉक्टर राजमणी जगताप साहेब सुद्धा कॉम्प्युटर सारख्या सुविधा असतील, त्यासारख्या सुविधा असतील, या सगळ्या सुविधा देण्यासाठी ते देणगीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. संस्थेचे सचिव संजय जगताप साहेब किंवा आमदार म्हणून तालुक्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध होतेच, पण संस्था ज्या पद्धतीने काम करते, इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही शाळांमध्ये संपूर्ण डिजिटल बोर्ड असणारे संपूर्ण बोर्ड आहेत. विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. तेच नसताना सर्व माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या शाळा सुद्धा तितक्याच दर्जेदार होतील, त्या दृष्टिकोनातून संस्थेचा खूप प्रयत्न असतो. मुलांनी ज्या पद्धतीने यश मिळवले, ते यश अतिशय उत्तम पद्धतीने उच्च स्तराचं यश आहे. 90% वरचे सर्व विद्यार्थी यशस्वी तर होतातच, पण ज्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्याला आकाश झेप घ्यायची, त्या दृष्टिकोनातून आज JEE नीट सारख्या परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा असतील, प्रत्येक 12वी नंतरच्या स्पर्धा परीक्षांना CET शिवाय प्रवेश नाही, हा दृष्टिकोन आपल्याला ठेवला पाहिजे. संदेश सर असतील, त्यांच्या दृष्टिकोनातून इंग्रजी माध्यमाचे शिवाजी इंग्लिश मिडियम असेल, CBSE आपली शाळा असेल, या ठिकाणी JEE नीटच्या माध्यमातून कोर्सेस सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढेही हे विद्यार्थी उत्तम पद्धतीचे
आपल्या जीवनामध्ये IIT सारख्या ठिकाणी प्रवेश मिळेल, विजय मेडिकलला नीटच्या माध्यमातून प्रवेश मिळेल, गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळेल, हा दृष्टिकोनातून मार्गदर्शन सेंटर आपण शिवाजी इंग्लिश माध्यमातून केलेलं. आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसतोय हे सुद्धा सेंटर ऑफ एक्सलन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे चालवलं जातं. या ठिकाणी सुद्धा या वर्षभरात जाधव सर साधारणतः 68 विद्यार्थी MPC झाले. याचे कौतुक म्हणजे संदेश सरांना या सगळ्या गोष्टी सुविधा करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक सुविधा कमी पैशामध्ये, आणि तुम्ही पाहिलं JEE नीटला जर तुम्ही गेला तर 5 लाखाशिवाय फी नाही, आणि 5 लाख 2 वर्षाला घालवायचे त्या माध्यमातून आपल्याला ते यश मिळत असं नाही. लातूर पॅटर्न जे आपण म्हणतोय की जी मुलं जातात साधारणतः 5 लाख विद्यार्थी त्या लातूरच्या शहरामध्ये शिक्षण घेतात, नांदेडच्या शहरात घेतात, आणि साधारणतः 300-400 विद्यार्थ्यांना यश मिळतो. मग 4.5 लाख विद्यार्थी पुन्हा मागे येतात. या सर्व दृष्टिकोनातून आपण चांगल्या सुविधा देण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था अतिशय कटिबद्ध आहे. उत्तम पद्धतीचं नियोजन, काकांनी जी घालून दिलेली शिस्त होती त्या शिस्तीमध्ये कुठेही बाधा नाही. अजूनही शिक्षक आमच्या त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो. सगळ्यात मोठं यश तर मी आणि संस्था पाहिल्या आणि शाळा पाहिल्या जातो सर. बऱ्याच ठिकाणी सराव परीक्षा एवढ्या घेतलेल्या नाहीत आपल्या शिवाय शिक्षणामध्ये, मात्र सराव परीक्षेचा खूप मोठा दाट घातला जातो आणि त्यामधून विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. प्रत्येक मुलाला काय नेमकेपणाला द्यायचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. अशी संस्था उत्तम पद्धतीने पुरंदर तालुक्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये उच्च टोकावर असणारी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था आहे. काकांची असणारी शिस्त, मग वृक्षप्रेमी असतील, झाडं लावण्यासाठीचा प्रयत्न असेल, उन्हाळ्याच्या पद्धतीमध्ये झाडांना पाणी घातलं पाहिजे, शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे, या सगळ्या शिस्तीमध्ये आम्ही भेट दिलो आहोत. कुठेही आम्ही मागं पडणार नाही. आमच्या आता फाउंडर बॅच सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहोत आम्ही, पण तरी सुद्धा आज जर वाटत नाही तर माझी सेवानिवृत्ती आता राजा काढावी कधी बसावी अशी माणसं आपल्याकडे नाही. उत्तम पद्धतीचं काम करणारा सगळा शिक्षक निश्चितच गौरवाला पात्र आहेत. म्हणून संस्थेचे सचिव माझे आमदार संजय जगताप सरांनी हा तातडीने या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आपल्याला इथे निमंत्रित केले. पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि उच्चतम यश असंच परत मिळवत राहा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे सचिव आणि पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंद्रकांत जगताप यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपलं अनुभव मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय संजयजी जगताप सर. नमस्कार. आज तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ त्या परिवारातील आपल्या सर्व संस्थेच्या शाळा, या संस्थेच्या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने आपली गुणवत्ता ही 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये एक्सटर्नल मुलांच्या माध्यमातून आपल्याला समजते आणि त्यामुळे आपली गुणवत्ता ही जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एक सर्टिफिकेशन मिळतं. माझ्या अगोदर सागर सर बोलले, मला वाटते काही विद्यार्थी बोलले असतील, काही शिक्षक बोलले असतील, मी नेमके इथे नव्हतो. आज आपल्या विद्यालयाच्या सर्व प्राचार्य आणि त्यांची सर्व टीम त्यांचा आदर सत्कार करणं, ऋण व्यक्त करणं त्याच्या या वर्षीच्या शैक्षणिक ॲक्टिव्हिटीबद्दल, त्याचबरोबर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिवारामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातल्या शैक्षणिक शिक्षणाचा पाया त्याचं शिक्षण घेतलं त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे अशा प्रकारचं दैनिक यश मिळवलं. आणि केवळ यश मिळवलं नाही तर अभिमान वाटेल अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी नंबरच्या माध्यमातून केली, त्यांचा सर्वांचा सत्कार करावा हा उद्देश खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय आई, त्याचप्रमाणे संस्थेचे माजी संस्थापक सचिव आदरणीय प्राध्यापक एन जाधव सर, संस्थेचे सहसचिव संस्थेचे संस्थापक विश्वस्त
आदरणीय बाळासाहेबजी लास्कर साहेब, संस्थेचे संस्थापक विश्वस्त शरदाबा जगताप, संस्थेचे विश्वस्त आदरणीय बापूसाहेबजी भोसले, त्याचप्रमाणे सागरचं सर्वच संस्थेचे मुख्याध्यापक वर्ग, व्यवस्थापक, संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमच्यासाठी त्यांनी अभिमानास्पद गोष्ट त्या ठिकाणी केली. ते सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्व पालक त्यांचे आलेले सर्वांचं खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे आता कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, परंतु थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी जास्त काही बोलणार नाही, कारण खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बरेच वेळा विद्यार्थ्यांना वाटतं की आमच्या अचिव्हमेंटमुळे केवळ आमच्या परिवाराला आनंद झाला. आज जे तुम्ही अबाव 90% मार्क्स मिळवले किंवा डिस्टिंक्शनमध्ये मार्क्स मिळवले, एवढी चांगली अचिव्हमेंट 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये केल्यामुळे हा केवळ अभिमान तुमच्यासाठी नाही आहे, तर तेवढाच गौरव आणि अभिमान आम्हा सर्व शाळांच्यासाठी आहे, आपल्या शिक्षकांच्यासाठी आहे, आपल्या प्राचार्यांच्यासाठी आहे. ही संस्था या ठिकाणी काम करते शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळात, त्या सर्व विश्वस्तांच्यासाठी सुद्धा आहे. आणि केवळ हा पॉईंट एवढ्यापुरतं मर्यादित नसतो, तर ज्यावेळेस एखादा मुलगा अचिव्हमेंट करतो त्या शाळेबरोबर गावाला सुद्धा तेवढाच आनंद होतो, तालुक्याला तेवढाच आनंद होतो. आणखी चांगल्या अचिव्हमेंट तुम्ही केल्या तर जिल्ह्यालाही आनंद होतो, राज्यालाही आनंद होतो. तुम्ही आता वाचला असेल आपल्या पुणे जिल्ह्यातले जवळपास 4 मुलं मागच्या या महिन्यामध्ये UPSC एक्झामचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये 4 मुलांनी IAS आणि IPSच्या परीक्षेमध्ये अचिव्हमेंट केली. त्यांचा सत्कार, त्यांचा अभिमान हा केवळ शाळेपुरता किंवा त्यांच्या घरापुरता, त्यांच्या नातेवाईकांच्या पुरता मर्यादित नाही आहे, तर त्याचा अभिमान हा संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आहे. जिल्ह्यामध्ये आपण म्हणतो आपल्या पुणे जिल्ह्यातले 4 मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. राज्यामध्ये आपण म्हणतो आपल्या राज्यातले 44 मुलं UPSCमध्ये IAS, IPS, IFS अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये अधिकारी झाले. परंतु जर देशामध्ये एकूण बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात किती मुलं झालं हे महत्त्वाचं असतं. आणि काही राज्यांमध्ये जातात, दादरमध्ये गुवाहाटी युनिव्हर्सिटीला असतात, तिकडे जातात, जिथे जिथे आम्ही जातो तिथे पाहिल्यानंतर पहिल्यांदा आपण बघतो की महाराष्ट्रातला अधिकारी कोण आहे, नंतर बघतो की तो महाराष्ट्रातले पण आपल्या जिल्ह्यातला कोण आहे, नंतर बघतो आपल्या जिल्ह्यातल्या पण आपल्या तालुक्यातला कोण आहे. त्यामुळे तुमची अचिव्हमेंट ही केवळ तुमच्या वैयक्तिक परफॉर्मन्स पुरती किंवा तुमच्या आईवडिलांच्या परिवाराच्या परफॉर्मन्स पुरती नाही, तुमचा अभिमान, तुमचा गौरव हा आम्हा सगळ्यांच्यासाठी जो तेवढाच महत्त्वाचा. आज हा कार्यक्रम घ्यायचं निमित्त एवढं आहे, दादोसर पण त्या ठिकाणी बोलतील की आज तुम्ही आयुष्याच्या खूप मोठ्या मार्गावर घ्या. 10वी आणि 12वी हे आयुष्याचं फाउंडेशन आहे. इथून पुढे 5 वर्ष तुम्ही जवळपास नाही फ्रीलान्सरसारखे राहणार आहे, एकीकडे शिक्षण सुद्धा घेणार आहे आणि त्याच्याबरोबर जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर असणार आहेत. आज तरी म्हणजे आमच्या काळामध्ये इंटरनेट तर थोडंसं सुरू झालं होतं, परंतु आज इंटरनेट असेल, मोबाईल असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्या गोष्टी त्या सगळ्यांमधलं जे चांगलं आहे ते घेत पुढचे 5 वर्ष हे जोपर्यंत तुम्ही कोण ग्रॅज्युएशन करत नाही, आपल्या आयुष्यातला उद्देश पूर्ण करत नाही, तोपर्यंत जसा फोकस तुम्ही सर्वांनी 10वी आणि 12वीच्या अचिव्हमेंटपर्यंत ठेवला, तो फोकस जर ठेवला तर पुढचे आयुष्यातले 60-70 वर्ष हे मला वाटते तुम्हाला फक्त तुम्ही आयुष्यातल्या ह्या पुढच्या 5 ते 6 वर्ष जे काही कष्ट करणारा, जे काही कॉन्सन्ट्रेशन करणारा, जी काही एकाग्रता तुम्ही ठेवणारा आणि त्या स्वतःच्या अनेक गोष्टी मारून अचिव्हमेंट करणारा, त्या अचिव्हमेंटमुळे केवळ तुम्ही नाही तर तुमच्याबरोबर तुमचा परिवार, तुमचं गाव सगळ्यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट करणारे हेच मला खरं म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्त सांगायचं. खूप अभिमान आहे. आज आपल्या सापोर्टचं इंग्लिश मिडियम असेल, सर्व शाळा असतील, वेगवेगळी शाळा असतील, आपल्या सगळ्या म्हणजे मला वाटतं 16 शाळा आहेत. जास्त वेळ घेणार नाही पण आपण सगळे परिवारातले सदस्य आपल्या सगळ्याच शाळांचा रिझल्ट खूप अभिमानास्पद झाला आहे. सार्थक गजरे 99% मला वाटतं त्यांनी ॲचिव्हमेंट
त्या ठिकाणी त्यांनी अचिव्हमेंट केली, परंतु आज इंग्लिश मिडियममधून त्या ठिकाणी पृथ्वीराज विकास भारतीचे 98% मार्क मिळून आपल्याला सुद्धा अभिमानास्पद गोष्ट त्या ठिकाणी तालुक्यासाठी निश्चितपणे खूप मनापासून पृथ्वीराजचं कौतुक करतो. आयुष्य सुद्धा 97.40% मार्क मिळवले, चैतन्यनी 97.20% मार्क मिळवले. आणि जर बघायला गेलं पुढे तर आपल्या संस्थेमधील सगळी यादी वाचायचं म्हटलं तर तुम्हाला काय वाचा, परंतु आम्ही सगळ्यांनी 10 वेळा ही यादी वाचली. कारण तुम्ही जी अचिव्हमेंट केली आहे त्याचा अभिमान जेवढा तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आम्हाला सगळ्यांना आहे. कारण तुम्ही कैलासवासी चंद्रकाका जगतापांचं जे स्वप्न होतं की आपल्या ग्रामीण भागापासून मुलं घडली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, चांगल्या प्रकारची अचिव्हमेंट केली पाहिजे, ते स्वप्न तुमच्या रूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी बघतो. ही आम्हाला खात्री आहे. जसं मागाची सागर सरांनी उल्लेख केला, आज आपण त्या सेंटरमध्ये बसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर व्यक्त 2 वर्षापूर्वी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हे सेंटर त्या ठिकाणी सुरू केलं. इथे बसलो हे लग्नाचं कार्यालय होणार होतं, ते कार्यक्रमांच्यासाठी वास्तू होणार होती. परंतु काकांचा जो दृष्टिकोन, आपल्या सगळ्यांचं सहकार्य, त्याच्यामुळे आपण जर बघितलं आज जवळपास 180 विद्यार्थी या लायब्ररीमध्ये येणारे हे महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकले. ही अचिव्हमेंट तशा प्रकारची अपेक्षा खरं म्हणजे आम्हाला तुमच्याकडून आहे. आणि केवळ अधिकारी नाही, आज जर तुम्ही बघायला गेलं प्रत्येक क्षेत्र महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, आता काल मी CA मुलगी झाली तिला भेटायला गेलो. आज CAच्या बाबतीमध्ये तेवढंच महत्व आहे जेवढं MBBSला महत्व आहे, आर्किटेक्चरला तेवढंच महत्व आहे जेवढं इंजिनिअरिंगला महत्व आहे. इव्हन अकाउंटिंग आणि PDCA केलेल्या सुद्धा तेवढंच महत्व आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं जग हे छोटंसं ग्लोबल विलेज झालं. तुम्ही सगळेजण शब्द ऐकत असाल. कारण आज आपल्या सासवडमध्ये किंवा आपल्या काळदरीमध्ये किंवा हरणीला किंवा इतर ठिकाणी सुद्धा मुलगा किंवा मुलगी बसून त्या ठिकाणी घरामधून त्या ठिकाणी आपलं नोकरी किंवा आपलं काम ऑनलाईन करू शकते. अशा प्रकारे जगामध्ये आता कुठली गोष्ट अशी काही नाही की जी अनएक्टिव्हेट. तुम्ही कितीतरी उदाहरणं बघितली असतील की आज स्क्रॅच मधून माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही आज बघितला तर चीफ जस्टिस आलेले परवा दिवशी त्यांचा त्या ठिकाणी शपथविधी झाला आणि देशामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचं सुपुत्र गवई साहेब हे चीफ जस्टिस त्या ठिकाणी संपूर्ण देशाचे झाले, उच्च न्यायालयाचे झाले. आज त्या पदापर्यंत गेलेल्या गवई साहेबांचा जर इतिहास बघितला तर त्याची हेडलाईन खूप सुरेख त्या ठिकाणी हिंदू पेपरने दिली होती. झोपडीपासून ते हॅलो हे खूप महत्वाचं आहे. कारण आज कितीतरी विद्यार्थी असे काहींना वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी त्याला काय वाटतं म्हणजे मी कसं बोलू, मी करू शकेल का, मी इथे पोहोचू शकेल का. आज तुम्ही जर चालायला सुरुवात केली तुमच्याबरोबर आपोआप 4 लोक चालायला सुरुवात करतात. तुम्ही हळूहळू पळायला सुरुवात केली 8 लोक तुमच्यावर पळायला सुरुवात करतील. तुम्ही आणखी जोरात सुरुवात केली आणखी जोरात पळायला सुरुवात करतील. आणि माझा एक शब्द आपल्या सगळ्यांना आहे की सगळे दरवाजे उघडले जातात जर आपण प्रयत्न करत राहिलो. आणि त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्ही करा. तुम्ही जर अचिव्हमेंट केलं तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला सगळ्यांना आवश्यकता वाटेल तिथे तिथे तुम्हाला वाटेल तुमचे शिक्षक तुमचे प्राचार्य तुमच्याबरोबर आहेतच. पण आम्ही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिवारातील सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहू. आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आपल्या आजच्या अचिव्हमेंटचा. परंतु मला आणखी जास्त अभिमान वाटेल ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षामध्ये समाज माणसामध्ये जात असताना अधिकारी म्हणून, एक प्रोफेशनल इंजिनियर म्हणून, डॉक्टर म्हणून, आर्किटेक्ट म्हणून किंवा वेगवेगळ्या पदावरती चांगल्या प्रकारचं काम करणारा माझ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिवाराचा सदस्य म्हणून जाल हीच खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आम्हाला
सगळ्यांना राहणार आहे. मी पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी वर्गाचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना एकच विश्वास देतो की शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या आयुष्यातल्या शैक्षणिक प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या पाठीशी आहोत. जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता वाटेल, जिथे तुम्हाला वाटेल की आम्हाला पुढे जायचं परंतु काही दरवाजे बंद दिसत आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर येऊ, तुमच्याबरोबर साथ देऊ. फक्त तुम्ही आणखी मोठे व्हा, आणखी आम्हाला अभिमान वाटेल एवढ्या प्रकारची तुमची अचिव्हमेंट होऊ द्या, एवढी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्हाला आणि मला वाटतं बरेच की प्राध्यापक एम ए जाधव सरांचं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन ऐकायचं, त्यामुळे जास्त वेळ मी न घेता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे मंडळ सचिव डॉक्टर प्राध्यापक श्री एम ए जाधव सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करणार. आदरणीय काकांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आदरणीय काकी संस्थेचे सचिव, तालुक्याचे उमद नेतृत्व माननीय संजय जगताप, संस्थेचे सर्व विश्वस्त आणि तुम्ही आदरणीय विद्यार्थी मित्रांनो. संजय जगताप माझ्या मुलीचा 10वीचा निकाल लागला होता त्यावेळेस ते म्हणजे 90च्या पुढं जगताप दंडे आणि फॅमिलीमधून जाणारे कृष्णा जाधव आहे. आणि तो विक्रम यावर्षी 12वीला शिंदे कुटुंबातली मुलगी म्हणजे काकांची नात, तिला 96% मार्क पडले आणि काकांचा नातू जो 10वीला होता त्याला 96% मार्क पडले, जळगावला होता. मग त्यांचाही उल्लेख तुम्हाला चुकून राहावा मी पाठवले तुम्हाला, पण तेही माहीत असावं संस्थापकांचे मुलं सुद्धा तुमच्या मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत, बरोबर माहिती असावं. पण ठीक आहे, तो पार्ट वेगळा. विद्यार्थ्यांनो माझं हृदय नुसतं धप होतं. मला 10वीला मार्क होते 38%. बापरे, पटत नाही कुणाला. खरे मुलं होती 150, 5 झाले 28. बरं, महर्षी वाल्मिकी विद्यालय वाढले की अवस्था हे मार्क पाहिल्यानंतर मी असं बघतो त्याचं संदर्भ पुढे येतो. पण मार्क हा क्रायटेरिया नव्हे, हे कायम माझ्या लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्रात गेली 40 वर्ष त्यांचे गेले मार्क मिळवणे ही एक कला आहे. नॉलेज असणारा मार्क मिळतीलच असेल नाही आणि ज्याला मार्क मिळाले तो नॉलेज पाहिजे असेलच असं नाही. हे तुम्ही आईवडिलांनी शिक्षकांनी सगळ्यांनी क्लॅरिटी ठेवा. प्रत्येकाच्या मनात लक्ष असू द्या, मार्क हा सर्वस्वी नव्हे. मुलांनी कष्ट केलंय, त्यांनी न्याय दिलाय, त्याला यश मिळालंय. मार्क कमी असतील पण त्यांनी न्याय दिलाय, त्याचं कौतुक करा. आई वडिलांनी कोणत्याही मुलाला हिणवू नका, कुठल्याही मुलाचे कंपॅरिझन दुसऱ्या मुलाशी करू नका. हाताची 5 बोटं सारखी नाही, 2 माणसं सारखी नाही. सुदैवाने जळगावच्या दोन्ही मुलींना जुळ्या मुली होत्या, दोघींनाही सारखी मार्क पडले, हा नंतरचा योग आहे. पण तुम्ही मार्कावरून मुलाचं इव्हॅल्युएशन करू नका, मार्कावरून त्या मुलाची दुसऱ्याशी कंपॅरिझन करू नका. त्याला 98%, तुला 92%, तू कमी, त्याला कमी लेखू नका. मुलगा हा इंडिव्हिज्युअल आहे, मुलगी इंडिव्हिज्युअल आहे, त्यांचं कौतुक मन भरून करा, कंपॅरिझन करू नका. पण तरी सुद्धा आपला तक्ता येतो. आता बघा ना, यावर्षी मागील 5 वर्षाचा सुद्धा शिक्षणाचा आराखडा पाहिला तर एकदा जवळवाल्यांनी कमी केलं, एकदा खांबावाल्यांनी कमी केलं, एकदा सासवडच्या इंग्लिश मिडियमनी 100% नाही लावलं आणि मानखेडनी मागच्या 5 वर्षातला आराखडा पाहिला तर हे 5 जण एका ठिकाणी कमी पडले. हा राजुरी पण आहे फक्त एकदा, बरोबर. म्हणजे तुमचा तक्ताच आहे हरिभक्त केलेला, त्याच्यावर कळतंय ना सगळं. मागील 5 वर्षातला आराखडा मी सारे महाराष्ट्रभर पाठवला. हा सोडण्याचं ते 3 शाळेतला निकाल कमी होता मागील 5 वर्षात, एकदा 100% नव्हता. तुम्ही काय 100%ची परंपरा मानता, काही टोकणारे असतात ना आपल्याला, म्हणजे हो बरोबर आहे, ते चूक झाली माझ्याकडून, काय 100% नंतराची परंपरा नाही द्यायला पाहिजे. ओके, हे लक्षात असू द्या. पहिला निकाल मला ही चुकीच्या आकडेवारी सांगता येते काही ना. ही संस्था स्थापन झाल्यापासून 2003ला 2002-3ला व्याळी, जवळातून आणि
व्याळी जवळून आणि राजुरी त्यांचा निकाल 100% लागला होता. व्याळीला मुलं होती 22, राजुरीला मुलं होती 15 आणि व्याळीला मुलं होती जवळाला मुलं होती 21. अशा पद्धतीची आकडेवारी. पण मला 90च्या दशकात कुठला तरी निकाल 100% होता ना, ते आकडेवारी चुकीचे सांगतायत काही असं माझं मन मला सांगतंय. आठवतंय का कुणाला? काळगणीचा निकाल पहिल्यांदा 100% कधी लागला? हरणीचा, माहूरचा, जेजुरीचा नंतरच ना, म्हणजे 90च्या दशकात नव्हतं कुठं. नक्की बरं आठवा. पण ठीक आहे, म्हणजे पहा त्यावेळेस 100% निकाल आम्ही काय डोक्यावर घेतलं होतं तो काळ त्या हायस्कूलला कुठं ठेवून कुठं नाही, जवळ अर्जुन, व्याळी आणि राजुरी, बरोबर ना राणे सर? तर त्या पद्धतीने असं आता सगळ्यांचा 100% कुणाला मोजायचं? निकाल हा क्रायटेरिया नव्हे. तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं, संस्थेशी प्रामाणिक राहिलाय, विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहिलाय, तुमच्या स्वतःच्या पेशाशी प्रामाणिक राहिलाय आणि तुम्हाला यश मिळालंय, कुणालाही घाबरायचं कारण नाही. यश मिळालं नसतं. आता उदाहरणार्थ यावेळी मार्केटचे प्राध्यापक आलेत का? कुठे मागचं राहिलं? हां आले. त्यांचा निकाल 100% नाही. आता आपला 100%चा बोर्ड दिसला असता. एकट्याचाच कमी आहे ना? अहो एकट्याच कमी आहे ना? दुसरं कोण? गुरुकुलचा सासवडचं जवळ टाकींचं जवळ आहे म्हणून म्हणजे ते माझ्या लक्षात नव्हतं. गुरुकुल 100% गरज होतं. मी फक्त मालिकेत लक्षात आलं. पण तरी सुद्धा हे म्हणजे या पद्धतीने आपण स्पर्धेत चालू करा. आता दुसरा प्रश्न, आपण 8 दिवसात मुख्याध्यापकांची मिटिंग घेणार आहोत. राजेंद्र जगतापांनी एक वेगळा आराखडा तयार केला आहे. माझ्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की काय काय केलं पाहिजे आपण 8वी, 9वी, 10वी, 5वी, 6वी, 7वी मुलांना, की जेणेकरून तो मुलगा बाजारात जाईल. 7वी पास झाल्यानंतर सुद्धा सर तो म्हणतोय की तो 15,000 कमवायला पाहिजे. त्याला नको कमवायची का? खेडेगावात नसेल कुठेतरी होईल, किंवा ॲटलिस्ट 10वी झाल्यानंतर तो 15,000 ते 20,000 कमवणारा प्रॉडक्ट झाला पाहिजे. आता मी हे मुला जो 9वीचा किंवा 10वी म्हणजे इंग्लिश मिडियमचा पहिला मुलगा आलाय ना, त्याने इंग्लिश 5 मिनिटं बोलायचे इंग्लिशमध्ये. तो पहिला नंबरचा आलाय ना, तुला 98% मार्क मिळालेत ना, तालुक्यात तू दुसरा आहे, हायस्कूलचा पहिला आहे, बरोबर चालेल सर? हां, तर त्या पद्धतीने तू तालुक्यात दुसरा आलेला विद्यार्थी, आम्हाला बोल, आमचं बोलणं काय ऐकायची गरज नाही, तू बोलला की संपला विषय. अशा पद्धतीची तुझी मतं मान. काय आयुष्यात करायचंय? हा 10वीतल्या सगळ्या मुलांनी मी पुस्तिका आणली. 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय, ते गलाटे नाहीत का वडगाव शेरीचे, त्यांनी केलेली ती पुस्तिका 144 पानाची सर्व त्याच्यामध्ये आहे. ते मुलांना तुम्हाला सर्व शिक्षकांना माहिती पाहिजे म्हणून मी त्याच्या 25 प्रती आणलेल्या आहेत. त्या प्रत्येक मुख्याध्यापकाला दिल्या जातील. सर्व शिक्षकांनी त्या वाचून त्याच्या नोट्स काढा, प्रत्येकाकडं टिपण वही तयार करा आणि त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक मुलांना सांगा. हे मुलं आपल्याला नुसते ग्रॅज्युएट होऊन बाजारात येऊन त्याचा काही उपयोग नाही. मुलं स्वतःच्या पायावर शिकता येतील, स्वतःच्या पायावर FY, SY, TY. माझा खर्चाचा आराखडा आणला नाही. 11वीला मला खर्च किती आला? 200 रुपये. 12वीला किती खर्च? ह्या सासवडमध्ये मी अमेरिकेत नाही शिकलेलो. या सासवड कॉलेजला एमएस हायस्कूलला 11वी झालं 200 रुपये. सासवडचं कॉलेज झालं 300 रुपये. 12वी FYला झाले राऊंड अबाउट 400 का 450. नंतर SYला झाले 450-500 आणि मात्र TYला खर्च काहीतरी 700-800 झाला. टोटल 5 वर्षाचा खर्च 2,204 रुपये. बरं, हे मुलांना माहीत असू द्या. हे सांगू शकतो, माझ्या वेबसाईटवर पहा झालेला खर्च ही आकडेवारी दिसते. मुलांनी यापुढे आपला प्रत्येक गोष्टीचा खर्च लिहून काढायचा. वही ठेवा, डायरी ठेवा. आपल्या आई बाबांनी कधी विचारलं काय किती खर्च झाले, बाबा काय आई इतका खर्च झाला. प्रत्येक गोष्टीचा हिशोब अतिशय अचूक पद्धतीने ठेवला पाहिजे. ती सवय लावा. आपली नोट्स काढण्याची पद्धत तुमची पद्धत असेल ती कायम ठेवा आणि सतत मोठ्यांच्या विषयी नम्रता बाळगा. जे चांगलं दिसेल, एखादा सुविचार चांगला मिळाला तो लगेच लिहून काढा. त्याला नोट्स वही किंवा टाचक वही तुमची म्हणा, 200 पेजची किंवा 300 पेजची चांगल्या क्वालिटीचा कागद, महागवाली वही घ्या. ती तुम्हाला 5-10 वर्ष बरोबर तुमच्या ठेवावी लागेल. अशा पद्धतीची सुरुवात या मुलांनी, त्यांचे पालक असतील ते, त्यांचे शिक्षक असतील ते मुलांना शिकवा. नुसते मार्गावारी विद्यार्थी तयार झाले आणि त्याला विचार बाळासाहेबांचे उदाहरण सांगायचे.
आजची परीक्षा पद्धत कशी आहे, मुलं माझ्यावर नावं टीका करतील, पण मुलांना खरं आहे ते आपण एक बोललं पाहिजे. आता उदाहरणार्थ 10वीचा विद्यार्थी चहा करायचं प्रात्यक्षिक आहे. चहा करण्यासाठी त्या मुलाला 10 मार्क आहेत, 10 स्टेप्स आहेत. स्टोव पेटवणं, नंतर पातेलं ठेवणं, पाणी ठेवणं, नंतर चहापत्ती टाकणं, नंतर साखर टाकणं, नंतर थोड्या वेळाने दूध टाकणं आणि नंतर उकळी आल्यानंतर चहा कशीमध्ये ओतून देणं. या प्रक्रिया 10, बरोबर ना. मुलांना 10 मार्क पडतात. त्याच्यामध्ये एका मुलाने काय केलं, त्यांनी चहापत्ती टाकायची ती पाहिलीच लिहिली नाही, त्यामुळे त्या मुलाला 1च मार्क कमी झाला, बरोबर ना. पण त्या मुलाला मार्क 9 मिळाले. चहा तयार झाला का मुलांना? असं आपल्याला नको, असली मार्क आपल्याला नको. आपलं शिक्षण हे जीवनस्पर्शी शिक्षण पाहिजे. आपलं शिक्षण हे मस्तकस्पर्शी असून उपयोगाचं नाही. हे तुम्ही मात्र कायम लक्षात ठेवा. आपलं जे कळलंय, आपल्याला जे समजलंय ते प्रत्येकाने अनुभवा, स्वतःच इव्हॅल्युएशन. मी बऱ्याच वेळा बोलतो ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार. आम्ही खोटं, शिक्षक खोटे, आईवडील खोटे, फक्त तुम्ही आणि तुम्हीच बनता तुमच्या जीवनाचे शिल्पकार. हे बाजूने असतात आधार देण्यासाठी, सपोर्टिव्ह असण्यासाठी, मोटिवेशन देण्यासाठी, काही ठिकाणी गरज असेल ते सांगण्यासाठी, अशा पद्धतीचं. पण तुम्हालाच बनायचंय, तुम्हीच बनणार आहात तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार. हे मुलांनी कायम लक्षात ठेवायचं. आपल्या शाळेमुळं उभं राहिलो, बाहेर कॉलेजमुळं अस्तित्व मिळालं, पुण्याला गेलो, मोठा झालो, पण तरी सुद्धा आपणच बनलो ना, आपणच बनलो. आणि मग मी माझ्या घरचं उदाहरण सांगताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी माझ्या बंधूंशी सांगायचो. तर त्या पद्धतीनं तुम्ही, आपण म्हणतो ना, आम्ही शिकवलं, आम्ही केलं, मग तुमचं करायला कोणी थांबवलं होतं? ऐकलं ना. जबाबदारीनं वागा. सागर सर म्हटले की आम्ही पूर्वीचेच आहोत, 1992 सालचेच आहोत, 1991 सालचेच आहोत. सागर सर वाटत नाही हो. त्यावेळेस सेक्रेटरी साहेबांना म्हणलो, बघा ते किती खरं बोलत आहेत. सेक्रेटरी साहेब म्हणले, हो सर किती खरं बोलत आहेत. थोडा विचार करा, सेल्फ इव्हॅल्युएशन करा. आम्ही तुमचे कान टाकतो चालले, परंतु मला नैतिक अधिकार आहे. कारण रात्री 3:30 वाजता मी गुवाहाटीवरून आलो का, तर याच कार्यक्रमासाठी आलो. त्याच्यासाठी माझं तिकीट कॅन्सल केलं का आलो, तर तुमच्याशी बोलायला मिळेल. आपल्या संस्थेचा कार्यक्रम आहे, ज्या संस्थेला आपण जन्म दिला. लहानाचं जसं तर हाताच्या पुढे प्रमाणे काकी साक्षीदार आहेत त्याच्या. म्हणजे त्यांनी केलेलं काम, काकांनी केलेलं काम, आणि आपण पडलेलो सगळेजण. आणि माहिती आपण सगळेजण पडलो, त्यामुळे उभं झालं. पण उभं होत असताना ते विद्यार्थी 10 प्रक्रिया, चहापत्ती, चहा घडला का, हे मात्र हा प्रश्न तुम्ही आयुष्यात कायम विचारा. मुलांना तुम्ही सुद्धा स्वतःला विचारा की आपण मार्गावाली मुलं आहोत का आपल्याला लागली का. आम्हाला विचारा. अनुप्रास अलंकाराचं उदाहरण, काका काकीवर कातवले, कारण काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कात्रीने कागद कापले. हे उदाहरण आम्हाला 10वीत येतं ना. अनुप्रास अलंकाराच्या अनुप्रास अलंकाराचं उदाहरण सांगा, आम्ही लगेच सांगतो ना. तुम्ही लगेच सांगता का? नाही सांगत. ते बदलूया. आपल्या आताच मला 11वीची बुककीपिंगची व्याख्या. बुककीपिंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, नेटली अँड सेफली, फुल स्टॉप, डबल नोटेड, कॉमा कंप्लीट. येतं का आपल्याला? बदल करा मुलांना. आपलं ज्ञान हे दुसऱ्याला सांगण्यासाठी, दुसऱ्याला परावर्तित करण्यासाठी आहे. तसं ज्ञान तुम्ही मिळवा. पुस्तक स्पर्शी शिक्षण उपयोगाचं नाही, मस्तक स्पर्शी शिक्षण उपयोगाचं नाही. मार्कासाठी जगलेला विद्यार्थी मला मान्य नाही. मार्क कमी असतील पण त्याला जीवनात सर्व कष्ट कळत असेल तर तो मुलगा जीवनाला लायक आहे. इंडस्ट्री करत असेल, काही एखादा उद्योग करत असेल आणि त्यातून शिकत असेल, अशा पद्धतीचा हावभाव, अशा पद्धतीची कल्पना मुलांनी ठरवा. 10वीतच मी ठरवलं होतं मी CA होणार. ते मुख्याला म्हणायचे CA म्हणजे काय सर, ते नाही मला माहिती, मला CA व्हायचं. तुला CAचं स्पेलिंग येतं का सर? नसेल येत, मला नाही येत, पण मला CA व्हायचंय. मला 3 महिने दाखला दिला नव्हता, कारण 28 मुलं पास झाली आणि 11वीचा वर्ग आर्ट्स फॅकल्टीचा वाढल्याला सुरू होता. तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व मुलं कंपल्सरी होती तिथं आपल्याला 11वीला प्रवेशाला. पण मी 3 महिने थांबलो. 3 महिन्यानंतर दाखला घेतला आणि मग सासवड कॉलेजच्या रिसर्चला प्रवेश घेतला. त्यावेळी मी ठरवलं होतं मला CA व्हायचंय. तसं या 10वीतल्या सगळ्या मुलांनी आपल्या जीवनाचं ठरवलं पाहिजे. काही बघा,
तुमचा अधिकार आहे, पण आपण त्याला मार्गदर्शन करा. मुलींच्यासाठी नर्सिंग कोर्स दिलेच, प्रत्येकाने आर्किटेक्ट इंजिनियर का दिलं पाहिजे असं नाही. ITIचे आता नवीनचे ट्रेड खूप छान 2 वर्षामध्ये फक्त 3ऱ्या वर्षी कमवतं होत आहे, किंवा 1 वर्ष NCT ला गेल्यानंतर 3ऱ्या वर्षी कमवतं होत आहे. याचा विचार करा. सर्वजण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, नेट, सेट त्याच्या मागे जाऊ नका. कमवते उद्योगपती बना आणि त्याच्यातून बाहेर एक्सटर्नल ॲडमिशन घ्या. तुम्ही MBA व्हाल, तुम्ही PhD व्हाल. अशा पद्धतीचं आपण कॅल्क्युलेशन मुलांच्यात करण्याची गरज आहे. पालकांनी सुद्धा मुलाची आवड पाहून तिकडं पाठवा. तुम्हाला वाटतंय मुलगा IAS झाला पाहिजे, मुलगा आर्किटेक्चर, राजेंद्र जगतापचं उत्तम उदाहरण. राजेंद्र जगतापांना आर्किटेक्चरला जायचं होतं. काकांनी ठरवलं, आम्ही ठरवलं, बापू तुला IAS व्हायचं. बापू म्हणलं मग आर्किटेक्ट नाही होता येणार. नाही होता येणार, तू साईड बाय कोर्स कर, तू तुझ्या पद्धतीने ड्रॉइंग कर. त्या मुलांनी आईवडिलांचं ऐकण्यासाठी नागपूर, धुळे, जळगाव काही वाळवंटामध्ये जीवन जगलंय. तुम्हाला माहीत नाही त्या मुलाचे ते रॅगिंग कसे करायचे. त्या मुलाचा शर्ट फाडायचे, शर्ट तो चिकना दिसायचा, स्मार्ट दिसायचा म्हणून त्याचा शर्ट फाडायचे दिसायचा, आणि असं वर्गात चालतो. अतिशय वेगळ्या पद्धतीचं जीवन जगलंय राजेंद्रच्या दुकानाला जगताप. नागपूरला, धुळ्याला, पण त्यांनी निश्चय बदलला नाही. माझ्या वडिलांनी सांगितले, माझ्या आईने सांगितले की बापू तुला IAS व्हायचंय, त्यासाठी BSc व्हायचंय आणि नंतर पुढे जायचंय. असं निश्चय मुलांचा पक्का पाहिजे. नाही तर आई वडिलांनी तसं घडवलं तरी पाहिजे, जसं काकेंनी काकांनी राजेंद्र जगतापांना घडवलं त्या पद्धतीचं. मी एका उदाहरण घरातलं देते तुम्हाला माहीत असावं म्हणून. आणि मी माझं उदाहरण का सांगितलं, माझी जाहिरात करायची म्हणून नव्हे, फॅक्ट आहे. पण त्याच विद्यार्थ्याला 10वीला 38% मार्क होते ना, त्याच विद्यार्थ्याला 11वी तो MS हायस्कूलला पहिला येतो आणि त्याला 72% मार्क मिळतात. तो ML जाधव मीच आहे. आणि काय नाही, गरिबी काही नसतं खोटं. माझ्या 1ली, 2री, 3री मर्यादेच्या देवळात शाळा, शाळेला 3च भिंती, दरवाजा नाही, खिडकी नाही. मर्यादेच्या देवळ मारवाड्यात आमची शाळा भरायची. आमचे जाधव गुरुजी 1ली, 2री, 3री, 4थी मर्यादेचं देवळ मारवाड्यात भरायची शाळा. कुणाला सांगू हे पटत नाही. तुम्हाला सगळं दारं, खिडक्या, कपाट, बेंच. आम्हाला 11वी मध्ये हाफ पॅन्ट होती हायस्कूलची, 12वीच्या दिवाळीला मिळाला पायजमा. हे कुणाला सांगू. पहा मुलांचे कपडे, पहा मुलांचे ड्रेस, आणि त्यांच्या आई मात्र दडब्याच्या डुब्यात आहे. बापाचा शर्ट फाटलेला आहे, पायजमा फाटलेला आहे, पण मुलांना देता. मग ह्या मुलांनी त्याचं चीज करावं एवढीच माझी अपेक्षा. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या गुरुने आपल्याला पुनर्जन्म दिला, त्या गुरुंचं आणि आईवडिलांचं उपकार जर फेडायचं असेल तर त्या एवढंच तुम्हाला करावं लागेल. त्याशिवाय यश येणार नाही आणि आलेलं यश पचणार नाही. जर तुम्ही आईवडिलांना विसरला, जर तुम्ही गुरुंना तुमच्या शाळेला विसरला, यश तात्पुरतं आहे. साबणाचा पेस्ट सारखं वरवर दिसतं, खाली पाणीच आहे. अशा पद्धतीनं पाण्यात राहावं लागेल. कधी कुणाचेही उपकार केले असेल त्याची परतफेड करता येत नाही. अशा पद्धतीने त्या उपकारात राहा. आईवडिलांना कायम, मी तर म्हणेन देवाकडे जाऊ नका. लगेच काका म्हणणार आले पुरोगामी, आले समाजवादी. असं मी बरेच जण म्हणायचो, हे काका कधी म्हणायचे बघा समाजवादी सुरू झाले. हो, आई वडीलच हे दैवत. अशा पद्धतीने जीवन जगा. यश तुमच्या बरोबर कायम आहे आणि चिरकाल टिकणार आहे. त्याची मुलांना, म्हणजे इथं पालक असते त्या मुलांना तुम्ही प्रत्येक वेळी जाणीव करून द्या. बाबा रे अंघोळ झाली ना, चालूया. विसरतो, घाईघाईत केले, आपल्याला माहीत नसतं, आपण घाईघाईत असतो. मग त्यावेळेस आपण त्याला जाते असं आहे की वळणं लावा. मुलांना नुसतं शिकवून मांडव पडून मोठे करू नका. तसल्या मोठेपणा खोटा आहे आणि तो मोठापणा टिकत नाही. या पद्धतीची काळजी घ्या. जास्त काय बोलावे, तुम्ही सुज्ञ, तुम्हाला सर्व कळतं, तुम्ही त्या ग्राउंड रियालिटीमध्ये आहात. मुलांनी पाहिलं तुमच्याकडे तरी तुम्ही ओळखता त्या मुलांनी चूक केली, त्या मुलांचं समथिंग इज रॉंग. अशा पद्धतीचे तुम्ही टीचर आहात. तुम्हाला सॅल्यूट आहे. मी कधीच तसं म्हणत नाही, पण बदलण्याची पण गरज आहे. खूप इम्प्रूव्ह होण्याची गरज आहे. आता परतच्या आठवड्यात आपण बोलणार त्यावेळेस कळेल. तो मुलगा IT मध्ये एक्सपर्ट झाला पाहिजे. आपल्या कॉम्प्युटरला कायमची 20 तास चालू राहिली पाहिजे. फक्त पोरं प्रॅक्टिकलला जातात तेवढी, त्यातले निमे कॉम्प्युटर बंद, 3 चालू, इंटरनेट बंद, लाईट नाही, एक तर आहे का? पण हे आहे ना आता, त्याचा वापर करा. AI मध्ये इतकं पद्धतीचं तुम्ही काही
प्रश्न सांगा. आता AI ट्विटर मिळतो माहिती आहे, इंग्लिश मीडियम AI ट्विटर मिळतात. तुम्ही त्याची कॉन्ट्रीब्युशन आहे, एका विद्यार्थ्याला एका चॅप्टरवर 30 प्रश्न विचारता येतात. संपलं. तुमची काही गरज नाही लागणार थोड्या दिवसांनी, तुम्हालाच कळेल तुम्ही आहात का नाही. इतकं हे भयानक आहे. जर मुलांना हे कळलं ना, तुमचं खरं नाही. आता कुठलाही प्रश्न तुम्ही घेतला तर त्या पद्धतीने करतात मुलं वापरता. ChatGPT वर बघा तुम्ही, टाका काय पण. तुमची कॉन्ट्रिब्युशन समजा प्रीमियम नसेल, साधे असेल 350 शब्दाची, बघा तुम्हाला उत्तर. तुम्ही कधी ट्राय करा, कधी मुलांना शिकवणार. मुलांनी काय प्रश्न विचारल्यानंतर द्या ना त्यांना हे सोल्युशन द्या ना. मुलांना हे पहा, आता विचार आपण कोणता चॅप्टर शिकलोय आज? बुककीपिंग इंट्रोडक्शन. लगेच टाका इंट्रोडक्शन बुककीपिंग, लगेच येते धब 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 धब. तुम्हाला विचारतच नाही ती वर्ग. तुम्हाला चुकून वाटते आपण शिक्षक आहे. नाही, पण आपण जे केलं ते सुगवणार नसायचं. आपण जर चांगली संस्कृती केली नाही, पण तरी सुद्धा त्या मुलांना शिकवतात सुद्धा आहे नाही. बरोबर, घटनेचे कालच उदाहरण झालं, चर्चा झाली. यायला सगळंच कळतं असं नाही. जे तुम्ही सांगाल त्याच्यावरच उत्तर देतं, त्याला ऐकू नाही. मग दोन रोबोट, आता एक अमेरिकेत चीनमध्ये एक उदाहरण झालं पहा. 5 रोबोट होते आणि त्यांना दररोज सफाईचं काम दिलं. ते करत होते. त्यातलं एक जण म्हणला, हे नेहमीच काम आहे आपलं, आपण बदल करूया. मग त्यांनी शब्द केला की 5 जण एका ठिकाणी ठेवले. मग त्या मालकाच्या लक्षात आले हे काहीतरी गडबड आहे. मग त्यांनी प्रोग्राम बदलला आणि त्यांना सांगितलं तुमची जागा आहे ती एवढ्याच झाली की साफ करायची, दुसऱ्याची जागा इंटरचेंज नाही आणि इंटरकनेक्टिव्हिटी नाही. बदललं ना. पण मग ते करू शकत नाही याचा विचार करा. म्हणजे मला काय सांगायचंय की तुम्ही म्हणत असाल की मी पवित्र, माझं ज्ञानदानाचं पवित्र काम, की तुम्ही त्या पेशाची प्रामाणिक राहून डिलिव्हरी घेतली तर. डिलिव्हरी नाही दिली, आता बघा ना त्या करिअरच्या वाटा 144 पानं आहे. का नाही तुम्ही विकत घेतलं कुणी? कुठल्या शाळेत नाही का बरं असं? 144 पानांचं पुस्तक नाही झालं तर 50 रुपये असेल. का नाही तुम्ही खरेदी केलं? का नाही संस्थेच्या पैशात खर्च टाकलं? काळजरीला गेलो त्यावेळेस चिटणीसर मी म्हणलो होतो घ्या, पण तुम्ही नाही घेतलं. ते इंग्लिश मीडियमचं पण नाही घेतलं आणि मराठी मीडियमचं पण नाही घेतलं. बरं नाही. हे आता मला सगळ्यात नका मांडायला. माझ्याकडे सगळ्यात तुमच्या यायचं. कुणाला सांगू? थोडं बदला. माझी विनंती हात जोडून सर्व शिक्षकांना की तुमच्याकडे करिअर डेव्हलपमेंटची पुस्तकं पाहिजे. नसतील तर यू विल बी रिस्पॉन्सिबल. अशा पद्धतीचा मी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी तर आता बरेचशा वेळेस आम्ही लेक्चर घेणार आहोत. मुख्याध्यापकांनी सांगा करिअर ॲडव्हान्समेंट, करिअर गायडन्सचं तुम्ही मार्गदर्शन करा. तुम्हालाच माहिती नाही आधार नसेल तर पोऱ्यात कुठून येणार? तर त्या पद्धतीनं आपण परफेक्शन बना. तर मी काही तर बोललो, माझे जर दुकान मी घेऊन आलो, मी देणार आहे तुम्हाला कागद, तुमच्याकडे नाही ना. बरोबर. आणि कुठली गोष्ट एखाद्या व्यक्ती आपल्याला सांगत असेल किंवा आपण ऐकावी, चांगलं ते घ्यावं, नाही ऐकलं तर नाही सोडावं. अशा पद्धतीची मेंटॅलिटी घेऊन पुढे चला. विद्यार्थी चांगले घडवा, संस्थेचं नाव उज्ज्वल करा. तर 100% निकाल लागलाच पाहिजे असा आग्रह मुळीच नाही. मुलं मात्र चांगली घडली पाहिजे. गावकऱ्यांनी म्हटलं पाहिजे, आईला कळलं पाहिजे पोरगा 8वीत गेला असं बदलतो, मुलगी 8वीत गेला असं बदलते, आई ती शाळेत आली पाहिजे. सर काय तुमच्या शाळेत चांगले महिला लावले? असे किती पालक आपल्याकडे आले, किती पालक आपल्याला बोलले, किती पालकांनी आपल्याशी संवाद केला. विचार करा. सेल्फ इव्हॅल्युएशन. तुमचं उत्तर तुम्हालाच मिळेल. मी कशाला आपलं वाढू? या पद्धतीनं शिक्षकांनी वागावं अशी कळकळीची नम्र विनंती करतो. यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक. त्यांनी मोठं व्हावं, पण नुसतं ह्याच्यासाठी नव्हे, मार्गासाठी नव्हे, सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार व्हावा. त्या मुलाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 गोष्टींची जाणीव असावी. त्याला थोरांच्याविषयी माहिती असावी. चांगल्या विद्यार्थ्यांना विचारलं, त्या विद्यार्थ्यांना विचारलं. अमेरिकेचे प्रेसिडेंट कोण? 3 प्रश्न विचारले होते. हां, इंदिरा गांधीच्या ॲडमिशनला तिला विचारलं प्रेसिडेंट कोण, संरक्षण मंत्री कोण आणि परराष्ट्र मंत्री कोण. ऑनलाईन सुदैवाने इंदिराने सांगितलं. इंदिरा म्हणजे काकींची नात. तिला प्लेनला डी डिझाईन म्हणजे बॅचलर इन डिझाईनला ॲडमिशन घ्यायची होती. 3 प्रश्न विचारले. हे प्रश्नाची उत्तरं यायला पाहिजे ना मुलांना. येत नाही.
आलं पाहिजे. म्हणजे हे एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीचं काम करूया. उज्ज्वल भवितव्य आपल्याला आहे. आम्ही आता तुम्ही म्हणाल की तुमचा वर्तमान काळ आहे आणि मागच्या मुलांचं भविष्य आहे. आम्ही काय भूतकाळात नाही, आम्ही वर्तमान काळात जगणारे विद्यार्थी आहोत. अशा पद्धतीचं आपण सर्वांनी जीवन जगूया अशी कळकळीची नम्र विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुखी जीवनाचं गणित माझं कुठल्याही व्याख्यान त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. ते सुखी जीवनाचं गणित मुलांना असंही सौंदर्य आणि सुस्वभाव यांची बेरीज करा. सौंदर्य आणि सुस्वभाव यांची बेरीज करा. मैत्रीतून मत्सर वजा करा. मैत्रीतून मत्सर वजा करा. प्रेमाला शुद्धांत करणार निवडा. परानिंदेचा लघुत्तम काढा. परानिंदेचा लघुत्तम काढा. सुविचारांचा वर्ग करा. सुविचारांचा वर्ग करा. दया क्षमा शांती नीती यांचं समीकरण सोडवा. दया क्षमा शांती नीती यांचं समीकरण सोडवा. या सुखी जीवनाचं गणित पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अशी कळकळीची नम्र विनंती करतो. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हटल्याप्रमाणे कळवली तैशी केली कटकट वाकडे केली आपणच जाणे. वाकडे केली आपणच जाणे. अतिशय अनुभव मार्गदर्शन आपण या ठिकाणी दिलं. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे इयत्ता 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांचा वर्गगौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना त्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण किंवा ज्याची वाट आपण पाहता तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. एक नम्र विनंती आपल्याला करण्यात येते. खरं तर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सचिव संस्थेच्या सर्व शाखेमध्ये मुख्याध्यापक यांच्या विचार विनिमयातून हा कार्यक्रम खरं तर रद्द झालेला होता. परंतु सर्व पालक वगैरे या ठिकाणी विद्यार्थी आलेले असताना काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्याला आपण ट्रॉफी बनवायला दिलेल्या होत्या. त्याच्या घरातला ॲक्सिडेंट झाल्यामुळं काही ट्रॉफी आपल्याला उपलब्ध झाल्या नाही आणि मग कार्यक्रम घ्यायचा का नाही अशा विना परिस्थितीमध्ये असताना सुद्धा संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सचिव संस्थेचे सगळे मुख्याध्यापक यांच्या विचार विनिमयातून हा कार्यक्रम घेतलेला आहे. इयत्ता 10वी आणि 12वीतील पहिल्या 3 क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ट्रॉफी या ठिकाणी आपण शालेय स्तरावरती कार्यक्रम म्हणून तिथं देणार आहोत. म्हणजे जो कार्यक्रम आहे संस्थेच्या पहिले 3 क्रमांकाचे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये सन्मान करणार आहोत. इयत्ता 10वी पासून मला खूप छान वाटते की आमचा खूप छान वाटते आज की मला इथे बोलवण्याची संधी दिली. मला दहावीच्या माझ्या वर्षभरात 98% टार्गेट ठेवण्यापुरतं कसं मार्गदर्शन मिळालं मला ते सांगायला आवडेल. सर्वप्रथम 10वी कशी सुरुवात झाली कसं म्हणजे एवढं काय अभ्यासाचं लक्ष नव्हतं माझं. म्हणजे व्हॉलीबॉलची तयारी करू स्टेट लेवल चॅम्पियनशिप खेळून तिथं फर्स्ट रँक मिळवायची आमचं टार्गेट होतं. आणि त्यामुळे सकाळ संध्याकाळ 2 टाईम तिथं प्रॅक्टिस चालायची. ग्राउंडवर जायचो अभ्यासाकडं म्हणजे पूर्ण लक्ष घेतलं मी. आणि नंतर नोव्हेंबरमध्ये महिन्यात आम्ही स्टेटला गेलो खेळायला आणि तिथे आम्ही फर्स्ट प्लेस मिळवली. आणि त्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतर आमची शाळेची फर्स्ट टर्मचं एक्झाम आणि एक्झामला असे त्याचा एक मोठी विशेष आणि ते चांगले मार्क मिळाले आहेत.
त्यानंतर मग हळूहळू थोडा अभ्यास करायला सुरू केला आणि त्यानंतर पण आम्ही खेळ काय सोडला नाही. अजून 2 स्टेट लेवलचे चॅम्पियनशिप होते तिथे आम्हाला खेळायला जायचं होतं. एकाला जाता आलं नाही शाळेचे फ्युचर्स असते म्हणून. तर नंतर एक्झामच्या 10-15 दिवस आधीच आम्ही गेलो 16 स्टेट खेळायला. तिथं आम्ही सेकंड प्लेस मारली, सेकंड प्लेस जिंकलो तिथे. आणि त्यानंतर मग आता हे 15 दिवसानंतर मग एक्झाम होती बोर्डाची. आणि तरी पण नंतर आम्ही हळूहळू प्रॉपर अभ्यास करायला सुरू केला. त्यानंतर नव्हतंच काय. आणि त्यानंतर मग पहिलं मी काय केलं, ज्याच्यामध्ये वीक टॉपिक होते किंवा ज्याचं लेक्चर उडले कॉम्पिटिशन त्याचे लेसन्स पहिले नोट डाऊन करून घेतले आणि एक लेसन हळूहळू अभ्यासाला सुरू केला. असे 9 दिवस ठरवले, एका दिवसाला एक सब्जेक्ट द्यायचा असं ठरवलेलं. आणि पहिलं काय केलं, असे जुने PYT बघितले, म्हणजे पेपर्स बघितले मागच्या वर्षीचे, असे मागचे 4 वर्षाचे पेपर बघितले. कसे टाईपचे प्रश्न होते, काय काय आहे, काय करावं लागेल, मग ते तुम्हाला कळलं पुढं काय करायला पाहिजे. आणि नंतर ज्या ज्या टॉपिक्समध्ये वीक होतो ते सगळे मी प्रॅक्टिस चांगली करून दिलं. आणि एक्झामच्या आदल्या दिवशी म्हणजे सगळा अभ्यास करावा लागला. असं वाटलं नव्हतं नवे पडते म्हणून टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे टार्गेट ठेवलेलं की 97 पडली पाहिजे असे विदाउट स्पोर्टचे मार्क्स घेऊन. आणि गुड आफ्टरनून. तर 10वीचा प्रवास हा खूप इंटरेस्टिंग होता माझ्या आयुष्यातला. पहिले 5-6 महिने जवळजवळ खेळात कॉन्ट्रीब्यूट केलं तुम्ही आणि पहिल्यापासूनच अभ्यासात इतका इंटरेस्ट होता मला. पण घरच्यांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून, त्यामुळं घरच्यासाठी खूप अभ्यास करतानंतर सगळं काही खेळ वगैरे सोडून फक्त अभ्यासच केला. आणि एवढं काही विशेष टार्गेट नव्हतं माझं, फक्त घरच्याच्या अपेक्षा म्हणून 95% प्लस असा टार्गेट ठेवलेलं. पण 97% पडल्यावर कुठेतरी वाटले हा बाबा आपले प्रयत्न चांगले यशस्वी झाले. वास व्यवस्था कालदरीला त्या कालदरीचा हा विद्यार्थी आणि म्हणून आता खास या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी 3रा विद्यार्थी येतो गौरव चैतन्य सुरेश येतात आधीमध्ये संस्थेत 3रा क्रमांक आलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना आपले मनोगत व्यक्त करायचे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मला आज खूप आनंद झाला. मला इथं कॉलेज संधी भेटली. एवढे मोठे मान्यवर इथं आहेत, त्यांच्यासमोर कॉलेज संधी खूप सुवर्ण असते. मला खूप आनंद झाला की माझे प्रयत्न, माझा खेळ हे सर्वांमुळं मला 97% मिळाले. माझी अपेक्षा फारशी नव्हती. 94% 95% अशी अपेक्षा होती. व 97% भेटलं. मला त्याच्यानं खूप आनंद झाला. हे सगळ्यांचं श्रेय माझ्या शिक्षक आणि घरच्यांचं जातं. आणि त्यांचा पाठिंबा होता मला, म्हणून मला एवढे मार्क मिळाले. धन्यवाद. थँक्यू. त्याच्यानंतर 12वीमधलं इयत्ता 10वीतली सृष्टी आलिया जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेजुरी. नमस्कार. माझे नाव सृष्टी रवींद्र हिंगे, जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मी विद्यार्थिनी. खरं तर 10वीचा अभ्यास करताना सगळ्यात आधी ही भीती वाटते की आपल्याला मार्क पडतील का नाही. कारण की
धन्यवाद सृष्टी. जगताप भाऊ जगन्नाथ नवोदय माध्यमिक विद्यालय वाहून, धनावडे कार्तिकी संतोष केदारेश्वर विद्यालय काळवे. चल भाऊ चल ये. त्याच्यानंतर मावडी पिंपरीची देवकर आदित्य तयार व्हायचे. गव्हाणचे राणे अनुष्का आणि कामगाव भाऊ इंदुरकर दीपक. नमस्कार, माझे नाव मी मावळ माध्यमिक विद्यालय मावळ या विद्यालयाचा विद्यार्थी. तर प्रथम 10वीची सुरुवात उन्हाळ्यातून झाली. उन्हाळ्यातूनच आमच्या विद्यालयातील शिक्षकांनी कष्ट करून उन्हात येऊन त्यांनी आमचे क्लास घेतले. त्या क्लासातूनच थोडी तयारी झाली. त्यानंतर दिवाळी असो काही असो त्यांनी अभ्यासाला सुट्टी नाही दिली. त्यांनी सतत प्रयत्न केले की विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळावं आणि त्यांच्या या प्रयत्नातून माऊचा निकाल 100% लागला. त्याबद्दल आभार मानतो आणि माझे विद्यार्थी गेले त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केला त्यांनी या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचे. धनावडे कार्तिकी संतोष काळगडी, यादव पौर्णिमा नितीन पुढे यायचे. अग्नीची आहे विद्यार्थिनी देवकर आदिती प्रवीण मावडी पिंपरी आणि जवळची राणी अनुष्का अशोक. माझ्या शिक्षकांना आणि एवढा अभ्यास केला नव्हता मी, पण नाही पहिले बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास केला होता. देवकर साक्षी प्रकाश, राणी अनुष्का इंदुरकर दीपक. चला लवकर. नमस्कार, माझे नाव साक्षी प्रकाश देवकर. मी मावळपिंपरी शाळेत दुसरं क्रमांक आला. माझ्या आयुष्याचे श्रेय मी माझ्या शिक्षकांना आणि माझ्या आईवडिलांना देते. धन्यवाद. यादव पौर्णिमा नितीन देवकर साक्षी, राणी अनुष्का इंदुरकर दीपक. Good morning to all. My name is Pranav Bode and I am the student of English Medium School. Good afternoon. My name is Pranav Bode and I am the student of Siddhamata English Medium School. I want to congratulate two students who have scored good marks in 10 exam. आज मी फक्त माझ्या शिक्षकांमुळे पालकांमुळे प्रिन्सिपल सरिता डॉक्टर मॅडममुळे मी त्यांच्याबद्दल थँक्यू.
अजून कोणाला आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करायचे का? ये लवकर ये. आदरणीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो, नमस्कार. मी दीपक टिंगोळकर. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रबाबा जगताप यांना माझे विनम्र अभिनंदन. माझा दहावीचा प्रवासाचा खूप खडतर होता, कारण की आमची शाळा शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेली आणि या दुर्गम भागात खामगाव येथे असलेली शाळा. आम्ही आमच्या तिकडे लावणी भात कापणी या कामासाठी तास शाळेचे तास करून अर्ध्या सुट्टी काढायचं नाही तर तास कंप्लीट करून जायचो, अभ्यास शाळा कंप्लीट करून जायचो. आणि नंतर तिथून पुढे आमच्या शाळेत कुठल्याही म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रायव्हेट क्लासेस नव्हते. माझ्या या सर्व मार्गांचं श्रेय मी माझ्या सर्व शिक्षक वृंदांना देतो, कारण की त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आम्हाला एवढे मार्ग मिळाले. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुष्का शुक्राणी. मी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेची विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतून तुला अजून कर. आमच्या विद्यालयाचा निकाल दरवर्षी 100% लागतो आणि यावर्षी 100% लागला. या सर्व निकालाचं श्रेय आमच्या विद्यालयाचे प्राचार्य इंगळे सर आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक यांना जातं आणि माझ्या इतर श्रेय शिक्षकांना आणि सर्व शिक्षकांना जातं. माझ्या घरच्यांना आणि शिक्षकांना जातं. शाळेत आम्ही खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली. सकाळी आणि संध्याकाळी आम्हाला सुपर स्टडी होता आणि एक तास सुद्धा होते आणि आमच्या सगळ्यात जास्त म्हणजे 5 सराव परीक्षा झाल्या आणि त्या सर्व परीक्षांची मार्क्स आम्हाला कळले म्हणजे चेक करून आम्हाला मार्क्स सांगितले होते आणि कुठं आमचं चुकलंय, कुठं बरोबर आले, अजून काय त्यात सुधारणा करायला पाहिजे हे सर्व आम्हाला कळलं. आणि या सर्व विद्यालयाचे श्रेय आमच्या इंगळे सरांना आणि सर्व शिक्षकांना जातं. एवढंच. धन्यवाद. खूप छान. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संस्थेच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीतील नमस्कार सर्वांना. माझं नाव ज्ञाती विजयवाद घराडे आहे आणि मी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ याच्या शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल CBSE पॅटर्नमध्ये शिकते. 10वीचा निकाल लागला तेव्हा खरं तर आमच्या रिझल्टवर 96% बघून मला खूप आनंद झाला. हे 10वीचं वर्ष खूप मजेशीर होतं आमच्यासाठी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप वेळा प्रेशर असतं अभ्यासाचं, पर्सेंटेजचं, की माझा रँक नाही आला तर, जर मला कमी मार्क पडले तर. ते टेन्शन आम्हाला नव्हतं, कारण की एकूण एकच पॅरेंट्सचा सपोर्ट, शिक्षक आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या आमच्या मित्रमैत्रिणी ह्यांचा खूप सपोर्ट आम्हाला लाभला. माझे पालक, माझे आई बाबा शिक्षक आहेत, सो त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मला लागलं. आमच्या स्कूलमध्ये दिवाळीनंतरच एक्स्ट्रा क्लासेस सुरू केलेले, त्या शिक्षकांचे मी खूप खूप आभार मानते. एक्स्ट्रा क्लासेससाठी जसं आम्हाला स्कूलमध्ये राहायला लागलं तसंच त्यांना पण 2-4 तास वरती काम करावं लागलं. त्यांनी ते कष्ट आमच्यासाठी घेतले, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानते. मी पहिलीपासूनच CBSEच्या स्कूलमध्ये होते आणि आमच्या वर्ग शिक्षिका आसावरी मॅडम ह्या मला पहिलीतही वर्ग शिक्षिका होत्या आणि 10वीत पण वर्ग शिक्षिका होत्या. त्यामुळे हे वर्ष खूपच मजेशीर होतं, आनंदाचं होतं. सर्व शिक्षक अतिशय उत्तम शिकवत असत आम्हाला. सनी सर असावेत किंवा रेणुका मॅडम सायन्स आणि SSTला, मॅथ्ससाठी कविता मॅम यांनी आमचे खूप मोलाचे मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. आणि एखाद्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज हे फक्त त्याच्या कष्टाचे पर्सेंटेज नसून आपल्या आजूबाजूला आपल्या पालकांचे,
असते. माझी मोठी बहीण विदिता ही सुद्धा या स्कूलमध्ये होती आणि ती सुद्धा फर्स्ट बॅचची रँक होल्डर होती. ती पण 95% तिला मार्क पडलेले. सो तिचे पण असे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले, म्हणून मी माझ्या यशाचे क्रेडिट हे सगळं यांना देईल. माझे त्याच्यात 25% आणि 75% हे ह्या सगळ्यांचे, त्यामुळे मी आज इथं उभी आहे असं मला वाटतं. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि माझ्या मित्रमैत्रिणींचे अभिनंदन. थँक्यू सो मच. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पलक जगताप. मी शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल CBSEची विद्यार्थिनी आहे. आणि जसं की माझ्या फ्रेंडने आत्तानी सांगितलं की आम्ही 10च्या स्टार्टिंगला तर खूप सगळं चिल घेतलं होतं, सिरियस थोडंफार नव्हतो, पण जसं जसं बोर्ड एक्झाम जवळ येत गेले आम्हाला टेन्शन येत गेलं, म्हणून आम्ही सिरियस व्हायला लागलो. आमचे सगळे टीचर्स आम्हाला सारखं रिमाइंड करायचे की तुम्ही 10th आहात, यू शुड फोकस ऑन युअर स्टडीज. आम्ही त्यांच्या स्टार्टिंगला ऐकलं नाही त्याबद्दल सॉरी, पण आम्हाला खूप हे आहे की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले. आमचे प्रिन्सिपल श्री अनिल पाटील सर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि तसेच माझे पर्सेंटेजचं क्रेडिट माझ्या पॅरेंट्सला, माझ्या सर्व टीचर्सला आणि माझ्या फ्रेंड्सला. थँक्यू. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेतील इयत्ता 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि प्रथम 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आनंदी काकी जगताप, संस्थेचे सचिव माजी आमदार आदरणीय संजयजी चंद्रकाका जगताप, संस्थेचे मानद सचिव डॉक्टर प्राध्यापक जाधव सर, संस्थेचे विश्वस्त आदरणीय महादेव भास्कर साहेब, विश्वस्त यशवंत बोत्रे सर, त्याच्यानंतर दुसरे विश्वस्त आदरणीय शरदचंद्रजी जगताप, संस्थेचे यांच्या शुभांच्या ठिकाणी सर्वच मान्यवरांना विनंती कृपया आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. ज्या
क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य सर्व शिक्षक सन्मान स्वीकारण्यासाठी